प्रेक्षकांसाठी खुश खबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच. आवाज महाराष्ट्राचं या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. म्हैसाळमध्ये जे घडलं त्याच्या निमित्तानं एकूण वैद्यकीय व्यवसायामध्ये या सगळ्या गोष्टी का घडत आहेत आणि खरंच जी डॉक्टरांची आचारसंहिता आहे तिचा भंग होतो आहे का, आणि मग वैद्यकीय व्यवसायाची प्रतिष्ठा नक्की काय आहे, या सगळ्या अनुषंगानं आज आपण मगापासून बोलतो आहोत. आणि त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे प्रामुख्यानं आले. एक म्हणजे म्हैसाळच्या शेजारी जी मिरज आहे, सांगली आहे, त्यांना वैद्यकीय व्यवसायाची, वैद्यकीय संशोधनाची एक दीर्घ परंपरा आहे, हा एक मुद्दा आहे. दुसरं म्हणजे हे होत असतानाच वैद्यकीय व्यवसाय सचोटीनं करणारे, प्रामाणिकपणे करणारे लोकसुद्धा आहेत, हा दुसरा मुद्दा आहे. त्यांची बाजू येणं आवश्यक होतं. डॉक्टरांची भूमिका काय आहे तोही मुद्दा आपण घेतला. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की म्हैसाळसारख्या घटना मग का घडतात. म्हणजे मिरज आणि सांगलीमध्ये एवढी हॉस्पिटल्स आहेत, एवढे चांगले डॉक्टर्स आहेत, निष्णात असे शल्यचिकित्सक आहेत, तरीसुद्धा या प्रकारे ज्याच्याकडे डिग्रीज नाही, ज्याच्याकडे ते सगळं करण्याचा परवाना नाही, अशा प्रकारचा डॉक्टर जेव्हा या सगळ्या गोष्टी करू लागतो, गर्भलिंगा निदान करू लागतो, गर्भपात करू लागतो, आणि मग एकूणच ज्या प्रकारच्या अमानुष घटनांना तोंड द्यावं लागतं, या सगळ्या अनुषंगानं आपण बोलतो आहोत. शेवटच्या टप्प्यामध्ये माझ्यासोबत आहेत सांगलीचे जिल्हा शल्यचिकित्सक, म्हणजे ज्याला सिव्हिल सर्जन असं म्हणतात, ते डॉक्टर संजय साळुंखे. डॉक्टर संजय साळुंखे हे या सगळ्या व्यवस्थेमधले अतिशय महत्त्वाचे असे घटक आहेत. याचं कारण असं आहे की मुळामध्ये ही सगळी व्यवस्था ही प्रामुख्यानं आरोग्य विभागाशी संबंधित आहे. आणि आरोग्यमंत्र्यांची भूमिका काय आहे ते आपण बघितलं. आरोग्यमंत्र्यांना त्यातलं गांभीर्यच कळलेलं नाही आहे, हे आपण एकीकडे बघतो आहोत. दुसरीकडे हे पण आपण बघितलं तिथं जाऊन म्हैसाळमध्ये, की ज्या ठिकाणी ज्या भारतीय हॉस्पिटलमध्ये हा सगळा प्रकार चालू होता, त्या भारतीय हॉस्पिटलच्या अगदी शेजारी हाकेच्या अंतरावर, म्हणजे मी भारतीय हॉस्पिटलपासून चालत येऊन तुम्हाला दाखवलं की किती जवळ आहे, 2 मिनिटांच्या 3 मिनिटांच्या हाकेच्या चालत तेवढं अंतर आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी मी बोललो, आणि डॉक्टर मोमीन तिथे होते. तेव्हा डॉक्टर मोमीन असं म्हणाले की मी काही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही, हा एक भाग, आणि मला तो अधिकार पण नाही, कारण या संदर्भातली जी काही भूमिका आहे ती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मांडली पाहिजे, त्यामुळे मी फारच ज्युनियर अधिकारी आहे. ठीक आहे, पण मग ही भूमिका मांडणार कोण? आरोग्यमंत्री काही बोलत नाहीत, वैद्यकीय अधिकारी काही बोलत नाहीत. या सगळ्यामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक असणारा सिव्हिल सर्जन, व्हेरी सिव्हिल सर्जन. लोकांचं म्हणणं असं आहे की सिव्हिल सर्जन, बरं गंमत अशी आहे की डॉक्टर संजय साळुंखे हे MS ENT केलेलं आहे त्यांनी, म्हणजे कान नाक घसा तज्ज्ञ आहेत ते. त्यांच्या कानापर्यंत काहीच आलं नाही, त्यांच्या नाकाला कुठलाही वास आला नाही, त्यांच्या घशातून कुठलाही शब्द बाहेर पडला नाही. MS ENT केलेला सिव्हिल सर्जन काय करत होते नक्की, ही जी तक्रार आहे लोकांची, हा जो आक्षेप आहे. आणि डॉक्टर संजय साळुंखेंबद्दल हा आक्षेप अधिक तीव्र आहे, कारण डॉक्टर संजय साळुंखे हे याच जिल्ह्यातले आहेत, त्यांनी इथंच MBBS केलेलं आहे. इथं MBBS करणारा, या भागातला, ग्रामीण भागातला, शेतकरी कुटुंबातला असा एक डॉक्टर सिव्हिल सर्जन होतो, तरीही काहीच घडत नाही. नक्की चाललं आहे काय? डॉक्टर संजय साळुंखेंना उत्तर द्यावं लागणार आहे. डॉक्टर संजय साळुंखे, माझा प्रश्न स्पष्ट आहे, उत्तर काय? याच्यामध्ये मी जरी सिव्हिल सर्जन असलो तरी मुळात ग्रामीण भागाशी निगडीत ज्या काही लोकांच्या अडचणी आहेत त्याचा मला चांगली जाण आहे असं मी म्हणतो आहे. याच्यामध्ये हा म्हैसाळचा झालेला प्रसंग हा दुर्दैवी जरूर आहे, याच्या बाबतीत दुमत असायचं काही कारण नाही आहे, परंतु याच्यामध्ये संपूर्णपणे आरोग्य यंत्रणेलाच दोषी धरावं असं काही मला वाटत नाही आहे. म्हणजे आरोग्य यंत्रणा दोषी अनेक घटकापैकी एक घटक आहे, आणि याच्यामध्ये ही जबाबदारी माझ्या माहितीप्रमाणे एक लोकशाही यंत्रणेमध्ये सुजान आणि सज्ञान अशा सर्व घटकातील नागरिकांची ही सामुदायिक जबाबदारी आहे. एखाद्या घटकावर आपण खापर फोडून किंवा एखाद्या घटकावर आपल्याला ते सोपं आहे की एखाद्याकडं अंगुली निर्देश करणं हे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये फार सोपं वाटतं किंवा आपल्याला ते करायला फार आवडतं असं मला वाटतं कधीतरी. ह्याच्यामध्ये आपण तसा अंगुली निर्देश करताय असाही माझा अंगुली निर्देश नाही, परंतु यामध्ये आमच्या सरकारी यंत्रणेच्या काही उणिवा आहेत, त्या उणिवांची उहापोह आम्ही करत आहोत. याच्यामध्ये ही यंत्रणा अत्यंत चांगल्या तऱ्हेनं स्ट्रेंथन करण्यासाठी आत्ता आमच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या अतिरिक्त संचालक माननीय अर्चना पाटील मॅडम तसेच डॉक्टर सतीश पवार सर हे दोघंही आरोग्यसेवा सुदृढ करण्यासाठी अतिशय प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, आणि याच्यामध्ये आम्ही त्यांना साथ देत आहोत.
या घटनेमध्ये आमच्या यंत्रणेकडून काही उणिवा राहिल्या असतील तर त्या आम्ही मोठेपणानं कबूल करू आणि साठी आम्ही त्या उणिवा भविष्यात राहणार नाहीत याच्यासाठी आम्ही अत्यंत पोटतिडकीनं आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न करू अशी मी या ठिकाणी आपल्याला प्रतिज्ञापूर्वक म्हटलं तरी हरकत नाही अशी ग्वाही देतोय. थोडं संजय साळुंखे, तुम्ही ग्वाही देता आहात, आश्वासन देत आहात, राजकीय नेते ज्याप्रमाणे बोलतात त्याप्रमाणे तुम्ही बोलतात. बेसिकली तुम्ही एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहात, तुम्ही प्रत्यक्ष काम करता आहात आणि सगळी सामुदायिक जबाबदारी हे मान्यच आहे. डॉक्टर संजय साळुंखे एकटेच आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत अशातला भाग नाही. मी तर सांगतो आहे की मुख्यमंत्र्यांपासून ते वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत आणि कलेक्टरपासून ते सगळेच जबाबदार आहेत. आणि मी सातत्यानं हे म्हणतो आहे की कलेक्टर अद्यापही तिथं पोहोचलेले नाही आहेत, अद्याप त्यांनी भेट दिली नाही, पालकमंत्र्यांनी भेट दिली नाही, चंद्रकांत पाटलांनी भेट दिली नाही आहे, दीपक सावंतांनी भेट दिली पण कोणाशी बोलले नाहीत. हे सगळं भयानक आहे. त्यामुळे सगळे जबाबदार आहेत वगैरे हे सगळंच मान्य आहे. मुद्दा असा, तुम्ही ज्या डॉक्टर अर्चना पाटलांचा उल्लेख केला, मुळामध्ये जी चौकशी समिती आहे त्या चौकशी समितीमध्ये अशा प्रकारचे काही डॉक्टर आहेत की ज्या डॉक्टरांवर असे अनेक आरोप आहेत. एक दुसरी गोष्ट म्हणजे एक आरोप असा झालेला आहे की दक्षता समिती जी आहे त्या दक्षता समितीमध्ये ज्या ॲडव्होकेट बाई होत्या, ॲडव्होकेट अर्चना, त्या अर्चना उबाळेंनी काही डॉक्टरांकडे अंगुली निर्देश केला, सांगितलं की हे डॉक्टर जबाबदार आहे, त्यांच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे. डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी त्या अर्चना उबाळेंनाच काढून टाकलं दक्षता समितीतून पालकमंत्र्यांनी, स्वतः पालकमंत्र्यांच्या आदेशानं. आणि त्याच्यानंतर उलटपक्षी सांगितलं गेलं कोर्टामध्ये की हे गैरसमजुतीतून झालेलं आहे, या डॉक्टरांची काहीच चूक नाही आहे. हे जे यंत्रणा म्हणून चाललं आहे, क्रमांक 1. दुसरा मुद्दा जो आहे तो सोनोग्राफी सेंटर्सना 90 दिवसातून एकदा भेट दिली पाहिजे, बघितलं पाहिजे. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा म्हणजे गेली 9 वर्ष हा माणूस एकटाच नाही आहे, तर अनेक जण त्या प्रकारची प्रॅक्टिस करतायत, त्याच्याकडे कुठलंही लायसन्स नाही, काहीच नाही आहे. आणि जेव्हा हे लक्षात येतं त्यानंतर मग सगळ्या घटनाक्रम झाल्यानंतर मग नोटीस लावली जाते की तुम्हाला अमुक परवाना नाही तर मग परवाना नाही. माझा मुद्दा असा आहे की आरोग्य यंत्रणा या सगळ्या परिस्थितीमध्ये काय करत असते आणि ही जबाबदारी तुम्हाला टाळता येणार आहे का? ही जबाबदारी आम्हाला टाळता येणार नाही, याबद्दल कुठलंही माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. आपलं म्हणणं रास्त आहे. आपण जे 2 मुद्दे उपस्थित केलेले आहेत, एक तो लीगल ॲडवायझर म्हणून अर्चना उबाळे मॅडम आमच्याकडं पूर्वी कार्यरत होत्या, त्यांच्या संबंधात आहे. त्या कंत्राटी पदावर काम करत होत्या, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये काही ज्या वैद्यकीय गर्भपात कायद्याअंतर्गत काही केसेस करण्यात आल्या, त्यामध्ये हायकोर्टामध्ये कॉम्पिटंट अथॉरिटीच्या विरोधात ताशेरे ओढले गेले आणि ती केस चुकीच्या पद्धतीनं FIR झालेला आहे असं हायकोर्टाकडूनच निर्देश आल्यामुळं त्याच्यामध्ये आम्हाला माघार घ्यावी लागलेली होती. हा एक मुद्दा आहे. अर्चना उबाळेंना जाणीवपूर्वक किंवा आकसानं काढलेला आहे असा जो एक गैरसमज पसरलेला आहे तसं काही नाही आहे, ही दुसरी गोष्ट आहे. आणि तुम्ही जो दुसरा मुद्दा उपस्थित केला होता की दक्षता कमिटीच्या किंवा ॲडवायझरी कमिटीच्या ज्या मीटिंग होत नाही आहेत, त्यामध्ये आपण ऑगस्ट महिन्यामध्ये एक मीटिंग माझ्या ह्याच्याखालीच घेतलेली होती, तेव्हाही थोडे दिवस माझ्याकडे चार्ज होता. आणि सप्टेंबर महिन्यामध्ये लगेच 1 महिन्यामध्ये आपण दुसरी मीटिंग घेतलेली आहे. त्यामुळं हाही आरोप माझ्या मतानं फारसा काही टिकाऊ नाही आहे. यामध्ये दक्षता कमिटी ची मीटिंग आम्ही ही माननीय कलेक्टर सरांच्या अध्यक्षतेखाली घेत असतो. याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असतो, त्याच्यानंतर महिला सदस्यांचा समावेश असतो, तज्ज्ञ इतर डॉक्टरांचा समावेश असतो आणि त्यामुळं याच्यामध्ये अत्यंत पारदर्शीपणानं ही समिती कार्यरत आहे. या समितीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यासारखं माझ्या दृष्टीनं तरी आत्ता काही नाही आहे. संजय साळुंखे, दक्षता समितीला सह आरोपी करा अशी आत्ता लोकांची मागणी आहे. मला एक सांगा, जे घडलं ते भयानक हे मान्य आहे? अगदी मान्य आहे मला. त्याच्यामध्ये भरपूर त्रुटी, चुका, उणिवा आहेत, मान्य? उणिवा आहेत. मग मला सांगा, ठीक आहे, मी काय म्हणतो सोडून द्या, तुम्ही मला सांगा की जबाबदार कोणाला मानायचं? आरोपीच्या पिंजऱ्यात तर उभं करावंच लागेल. शेवटी साधा अगदी अपघात झाला, काही झालं तरी आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो. साधं पाकिट मारलं, चोरी केली, कॉपी केली, काही केलं आपण हे करतो. इथे 19 अर्भक, 19 गर्भ, भ्रूण सापडतात. 19 सापडतात ते माहिती आहेत म्हणून, यापूर्वी किती झाले माहीत नाही. एवढ्या स्त्री भ्रूण हत्या ज्यानं केल्या, अशा एका माणसाला तुम्ही आरोपी मानलं हे ठीक आहे, पण एक माणूस करत नव्हता हे नक्कीच आहे. यंत्रणा होती, बाकीचे लोक होते. याच्यामध्ये आरोपी तुम्हाला नाही मानायचं, याला नाही मानायचं, त्याला नाही मानायचं, आरोपीच्या पिंजऱ्यात कोणाला उभं करायचं तुम्ही सांगा. मुळात कुणाला तरी एखाद्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून माझ्या मतानं हा प्रश्न मिटणारा नाही आहे. या प्रश्नाचं गांभीर्य जर आपल्याला सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल तर हा विषय एखाद्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून मिटणारा नाही. आरोग्य यंत्रणेनं ज्या काही तपासण्या केल्या
त्या अत्यंत चुकीच्या पद्धतीनं केल्या गेल्या असा एक आक्षेप आहे आमच्यावर. तर आमचं म्हणणं असं आहे की आम्ही त्या चुकीच्या पद्धतीनं केल्या गेलेल्या नाही आहेत. याच्यामध्ये ज्यावेळी आम्ही त्या सगळ्या दिलेल्या व्हिजिट्स आहेत त्या सरप्राईज व्हिजिट्स आहेत. त्या सरप्राईज व्हिजिटमध्ये आम्हाला तिथं MTP किंवा गर्भपात होत असलेली स्त्री पेशंट किंवा त्या ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरनं तशी उभी केलेली यंत्रणा त्यावेळची असं रेड हँड आम्हाला काही सापडलेलं नाही आहे. हा डॉक्टर होता, हा कल्प्रिट आहे. हा डॉक्टर स्वतः मिझोप्रॉस्ट ही गोळी जननमार्गात ठेवून स्वतः हा गर्भपात करत होता आणि हा कारभार त्याचा अत्यंत गुप्तपणे चालत होता. त्यामुळं आरोग्य यंत्रणेच्या ज्या काही कन्व्हेन्शनल मेथड्स आहेत त्याच्यामध्ये हा लक्षात आलेला नाही. याचा अर्थ आम्ही तिकडं दुर्लक्ष केलं किंवा अत्यंत कॅज्युअली घेतले किंवा याच्यामध्ये आरोग्य ठीक आहे. माझं म्हणणं असं आहे की 2-3 गोष्टी आहेत. 2009मध्ये पहिल्यांदा तक्रार केली कोणीतरी, निनावी तक्रार केली. 2016मध्ये तक्रार केली. निनावी तक्रार होती, पण जिल्हाधिकाऱ्यांनी त्या तक्रारीचा उल्लेख केला की ही तक्रार आमच्याकडे आली होती. मलाही कळत नाही की ही तक्रार केली गेली तरीही त्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे सिव्हिल सर्जन हा त्या सगळ्या आरोग्याच्या संदर्भातल्या यंत्रणेचा प्रमुख आहे. त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असताना, एवढ्या तक्रारी येत असतानासुद्धा तुम्हाला त्याच्यावर रिॲक्ट व्हावं, त्याच्यावर काही करावं असं अजिबात वाटलं नाही? नाही, याच्यामध्ये सिव्हिल सर्जननी कलेक्टर महोदयांच्याकडून जे पत्र आलं होतं ते सिव्हिल सर्जनला डायरेक्ट केलं गेलं होतं. तत्कालीन सिव्हिल सर्जननी त्याच्यावर त्वरित ग्रामीण रुग्णालय बेळंकीच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र दिलं होतं, आदेश दिले होते आणि त्यांनी जाऊन तिथं जी तपासणी केली होती त्याच्यामध्ये त्यांना त्या क्षणी जेव्हा गेले त्या क्षणी त्यांना तिथं आक्षेपार्ह काही आढळलं नाही असं रिपोर्ट तो होता आणि तो कलेक्टर साहेबांना त्यावेळी सिव्हिल सर्जननी सादर केलेला आहे. मला गंमत माहिती आहे का, म्हणजे दुःखद आहे. दुःखद असं आहे की आत्तासुद्धा जे गर्भपाताचं रॅकेट उघडकीस आलं त्यामध्ये तुमचा आरोग्य विभागाचा काहीच वाटा नाही आहे. ते पोलिसांनी केलं. म्हणजे तो मृत्यू झालाच नसता, त्या स्वाती नावाच्या आईचा गर्भपात करताना तो मृत्यू झालाच नसता, तर आणखी किती वर्ष हे उजाडत आलं नसतं माहीत नाही आहे. मलाही कळत नाही की पोलिसांना शेवटी त्याचा छडा लागतो. त्या बिचारांना काही मेडिकलमधलं काही कळत नाही, लिगल काही कळत नाही, त्यांना लागतो. शेवटपर्यंत तुम्हाला म्हणजे तुमच्यावर जर आम्ही विसंबून राहिलो असतो, तुम्ही आता जे आश्वासनं देत आहे, तुमच्यावर विसंबून राहिलो असतो तर आणखी किती वर्षे असंच चाललं असतं. पोलिसांमुळे किमान 9 वर्षानंतर तरी जरा पर्दाफाश झाला आहे. याचं काय करायचं? नाही, पोलिसांच्यामुळं हे उघड झालं आहे किंवा तिचा मृत्यू झाला आहे त्यामुळे उघड झालं आहे हे दुर्दैवानं सत्य आहे. आपला म्हणणं मी काय नाकारत नाही आहे, पण याच्यामध्ये असंही नाही आहे की आरोग्य यंत्रणा पूर्ण सुस्त आहे किंवा झोपी गेलेली आहे. याच्यामध्ये आरोग्य यंत्रणेच्या मॅनपॉवरच्या काही उणिवा आहेत, डॉक्टरची कमतरता आहे. या गोष्टी त्याला जरूर आम्हाला काम करण्यामध्ये अडथळा निर्माण करणारे आहेत आणि माननीय मंत्री महोदयांनी मागच्या वेळी कलेक्टर स्तरावर ह्या जागा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरण्यासाठी जी परवानगी दिलेली आहे त्यानुसार आम्ही तो कार्यक्रम चालू पण केलेला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता हा आम्हाला भेडसावणारा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसरची कमतरता हा त्यातला दुसरा अजून एक आम्हाला भेडसावणारा प्रश्न आहे. आम्हाला मॅन पॉवर जितकी चांगली मिळेल तेवढं आमचं काम सक्षमपणे होणार आहे. धन्यवाद डॉक्टर संजय साळुंखे. तुम्ही तुमची भूमिका मांडली आहे. डॉक्टर संजय साळुंखेंनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि ती भूमिका महत्त्वाची आहे आणि हे पण मान्य केलं पाहिजे. शेवटी त्यांना मी मगापासून जे काही विचारतो आहे त्यामध्ये हे पण मान्य केलं पाहिजे की सिव्हिल सर्जन पदाचा चार्ज त्यांनी घेतला त्याला 2च महिने झालेले आहेत, बरोबर? 1च महिना झालेला आहे. त्यामुळे सगळी जबाबदारी त्यांच्यावर टाकता येणार नाही, कारण मुळात सगळं जे घडलं ते अगोदरच्या सिव्हिल सर्जनच्या काळात घडलं होतं. त्यामुळे 1 महिना फक्त सिव्हिल सर्जनचा चार्ज आहे म्हणून सगळी जबाबदारी यांच्यावर आहे असं अजिबात म्हणणं नाही आहे. मुद्दा जो आहे तो आहे आरोग्य यंत्रणेचा, आरोग्य विभागाचा. आणि आरोग्यमंत्री अद्यापही या घटनेची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत, अद्यापही नीटपणे त्याच्याबद्दल सविस्तर भाष्य करायला तयार नाहीत. पण ही जबाबदारी आरोग्य यंत्रणा टाळू शकत नाही, ही जबाबदारी जिल्हाधिकारी टाळू शकत नाहीत, ही जबाबदारी कुठल्याच यंत्रणेतला कुठलाच घटक टाळू शकत नाही. आणि मगापासून मी जे सगळा उल्लेख करतो आहे की जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन, त्याच्यानंतर पालकमंत्री, अगोदरचे पालकमंत्री, हे सगळे जे आहेत हे सगळे घटक याला जबाबदार आहेत. एकूण वैद्यकीय व्यवसायाचं जे काही झालेलं आहे त्याच्याबद्दल तर वेगळं सविस्तरपणे बोललंच पाहिजे, पण ज्या अमानुष वळणावर आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आपण मुद्दाम सुरुवात केली मिशन हॉस्पिटलपासून की 123 वर्षांपूर्वी एक हॉस्पिटल सुरू झालं, काय प्रकारे
निष्ठा होती, निष्ठेनं ते पुढे गेलं. आज कदाचित या हॉस्पिटलबद्दल सुद्धा काही आक्षेप व्यक्त होऊ शकतात. मुद्दा असा आहे की गेल्या 123 वर्षांमध्ये, गेल्या सगळ्या याच्यामध्ये एकीकडे वैद्यकीय तंत्रज्ञान, वैद्यकीय संशोधन कमालीचं सुधारत आहे, नवनव्या गोष्टी पुढे येत आहेत आणि त्याचवेळी तुमची आस्था कमी होते आहे, तुमची कळकळ कमी होते आहे, बाजारूपणा मात्र वाढतो आहे आणि तो कुठल्या वळणावर गेला आहे. शेवटी फक्त हे पण मान्यच केलं पाहिजे. म्हणजे मगाशी मी एका डॉक्टरांशी बोलत होतो तेव्हा ते असं म्हणाले की समजा हा धंदा आहे असं मान्य केलं तर शेवटी त्याच सेवेला त्या सेवेबद्दल लोक जास्त हे करतात की ज्या सेवेला मागणी असते. त्यामुळे याचा अर्थ असा आहे की या प्रकारच्या गर्भपातांना, या प्रकारच्या गर्भलिंग निदानाला मागणी आहे समाजामध्ये. त्यामुळे याच्यावर सुद्धा काम करणं फार आवश्यक आहे असं त्या डॉक्टरांनी सांगितलं. त्याच्यावर मागणी आहे म्हणून पुरवठा करणारे जे लोक आहेत ते सगळे घटक तर जबाबदार आहेतच आणि त्या पुरवठादारांवर कारवाई होणं वगैरे हा वेगळा मुद्दा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्या धारणांचा आहे. त्या कधी बदलणार, कशा बदलणार हा प्रश्न आहे. एनिवेज हा प्रश्न तुमच्या मनामध्ये ठेवतो, उत्तरं सापडतील अशी अपेक्षा करतो आणि आज इथं थांबतो. आज बरेच घटक, बरेच डॉक्टर सहभागी झाले, त्यांचे आभार पण मानतो. पुन्हा भेटूया तुमच्या आतल्या आवाजासह. पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा. आमच्या यंत्रणेकडून काही उणिवा राहिल्या असतील तर त्या आम्ही मोठेपणानं कबूल करू. प्रेक्षकांसाठी खुश खबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर. लवकरच.